रोजचा 5,000 माल निघतो. मी डायरेक्ट आंघोळ घालायला तयार आहे, पण एक कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी चला आता अर्धे व्हिडिओ बंद कर रे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, राम राम. तर आजचा व्हिडिओ करण्याचं एवढं भारी कारण आहे. मला माहिती तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडत नाही, कारण प्रत्येकाच्या आयुष्याची घोडे लागलेली आहेत. त्यात आमच्या अजून बघायला तुम्हाला काही इंटरेस्ट नाही, आम्हाला माहिती आहे. पण तरी पण आता आम्ही युट्यूबला आलोय, आम्ही पण आता चालू केलंय, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहन करताय. आमचा एक मित्र आहे अक्षय खंडागळे पाटील नावाचा, एवढा खतरनाक आहे ना. आता आपण जसे म्हणतो रॉयल पाटील, पण बाकी सगळे रॉयल असतात, पण हा एकटाच पैसे कमवतो, एकटाच फुल छापतो पैसे. तर धंदा आहे फुलाचा विलाचा, सगळीकडे फुल जाणार, सगळीकडे पार लाखोनी कमावणार. शेती बिती काय मोक्कार पाहिजे आपला, मोक्कार तुफान. पण विषय येतो खर्च करायचा. पोरांवर भाऊ 1 रुपया खर्च करत नाही, 1 रुपया. तर असं आमचं एक अक्षय खंडागळे पाटील आहे. आता हे आमचे प्रतीक मोठे पाटील, हे सौरभ सांगपाळ पाटील, दोघं पण तुफान पैसे कमावतात. आता तुम्ही हे बघा, माझं कपडे दिसतंय का, ते भाऊंचं दुकान आहे. काय जे रॉयल पाटील म्हणतो ना, ते आपले हे दोघं जण आहेत. पण आमचा एक पाटील असा आहे खतरनाक, आज तो येतोय, त्याला आपण सगळेजण मिळून बरं का. आला का तो? अय जॅटी, आला का तो? इकडे अरे इकडे काय आला. आपण त्याला सगळेजण मिळून म्हणू, काही नको, काय काय चहा का वडापाव, काय खावा, साबुदाण्याची खिचडी प्लस पोहे. आज शनिवार आहे, आम्ही आत्ताच शनिवार त्यांच्या मंदिरात जाऊन आलो, त्यांचा आशीर्वाद घेतला. शनिवारची सकाळ आम्ही चांगली गेली. आता फक्त अक्षय येतोय, ची वाट बघू आपण. आला का मग परत कंटिन्यू करू, बघू काय म्हणतो काय नाही. माझी येणार आजच्या ब्लॉग मध्ये, शेवटपर्यंत राहा. आला 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 आला. हे बघ पैसे पाहिले का, पैसे हे बघ पाटील, काय गोड असतोय बघ ना. आले आमचे पाटील, फुलाचे पाहिले अक्षय पाटील कांदा शेट. तर अशा पद्धतीने आमचे या इकडे पाटील, हे अक्षय खंडागळे भाऊ पाटील आहेत. पाटील बरोबर ना, बरोबर पाटील आहेत. त्यांच्याकडनं पैसे अजिबात सुटत नाही, असे पाटील आहेत आमचे. गुलाब असतील जवळपास 14 तरी किती 42 4,200 आज. 1 रुपयाने गुलाब दर बाहेर किती भेटतो मार्केटला, आपल्याला 5 रुपयाला भेटतो ना. आज रेट वाढले बरं का, रेट वाढले का? 1.5 रुपये. अरे 1.5 रुपये म्हणजे आज किती झाले पैसे? हे बाई कॅल्क्युलेट, आमचा 6,100. सावकार, आमचा सावकार व्हायला लागला. 6,100 6,100 300 200 कमी बोललो मी. बर वरचं पेट्रोल सोडून दे रे. चाललाय कुठं आता गुलाब घेऊन? शिर्डीला. किती शिर्डी 30 किलोमीटर का? 100चं पेट्रोल 200 50 किलो 300 देऊन टाक भाऊ, नाश्ता 100 रुपयाचा. 500 पकड ना. 350 नव्हते, 300 गेले. संपला विषय. उरले किती? 6,000. अरे हो, पण त्याच्यासाठी कष्ट केले 6,000. रडला वर्ग रडला. आम्ही त्याला रोज काय भेटत नाही. आज अक्षय भाऊ खर्च करणार आपल्यावर, बघू आता काय होतं काय रे. आजच्या व्लॉग मध्ये आज फक्त स्पेशल अक्षय भाऊ व्लॉग आहे आपला. अक्षय भाऊने खर्च केला तर आपण व्लॉग पोस्ट करणार आहे, बाकी नाही तर पोस्टच नाही करायचं आम्हाला व्लॉग. बोल तू आता, करायचं का नाही पोस्ट? बोल. कर की घरच ऑन कॅमेरा. चला उठा पटके रे, उठा. साहेबाचा मूड बदलायचा. हे बरं रडायचं नाही आता. पेमेंट तर येऊ दे भावा. ए उठ चले, चॅटिंग उठ. हे खर्च हे नुसतं शॉपिंग उठायचं लवकर. अख्ख्या टाकळी बाण श्रीरामपूर, अख्ख्या पंचकृषी मध्ये एकटा गुलाब बनवतो मी. काय म्हणतो, एखादा गुलाब तर पुढे तर जात असेल ना, एखाद्या कन्याकडे. अरे भाऊ दररोजचा 5,000 माल निघतो. मी डायरेक्ट आंघोळ घालायला तयार आहे, पण एक कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी चला आता तू खर्च करीत नाही ना, मग तू खर्च कर, सगळे घेतील. गुलाब दाखवतो, गुलाब बांधले पॅक येतो सगळं पॅक आहे. जाऊ देत सगळं सोडा. जर कोणाला गुलाब पाहिजे असतील ना, तर डायरेक्ट खाली कमेंट, हा स्वतः कमेंट करणार आहे. गुलाबाने हार पहिले मी पुरींसाठी म्हणतोय. जर कोणत्या कन्येला, माझ्या बहिणीला जर गुलाब पाहिजे असेल एखाद्या मुलाकडून, तर अक्षय भाऊला नक्की संपर्क साधा. आम्ही त्याला भाऊ म्हणतो, तुम्ही त्याला हा नाही रे. सगळ्या कन्या आपल्या बहिणी असतात, त्यामुळं
8 आहे तर 8 आहे. मला काम पाहिजे असतो. ए थांब मला बॅगा मोजू थांब 1 मिनिट. थांब मला बॅगा मोजू दे. 1 त्याच्यात 5 बॅग आहे. त्यात 5 बॅग आहेत. त्याच्यात 5 बॅग आहे. ए याला परमिशन आहे का RTO ची? हे तुझं हेल्मेट कुठे? हेल्मेट घालत जा रे बाबा, हेल्मेट घालत जा. नियम मोडायचे नाही. 2 3 4 5 6 7 7 आणि 5 किती? 8 आहे. 8 आहेत का? 8 आहे. या 5 आहे. याच्यात एक आहे. जास्त आहे मग बॅगी. जास्त आहेत मग. पैसे जास्त आहे आज. 10,000 कुठं नाही गेले आजचे. आता थांबायचं नाही, आता चालायचं. चला पटकन. जेव्हापासून आपण युट्यूब चालू केलं तेव्हापासून खर्च न करणारे पोरं सुद्धा खर्च करायला लागले. विषय का प्रमोशन आता त्या अर्ध्यावर करा. तेव्हा अक्षय भाऊ खंडागळे तर अशी पण काय असतात त्यांना सांगतो की बाबा खर्च करत राहा. खर्च केल्याने पुण्य लागतं. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं, त्यामुळे खर्च करत राहा. गार गरम झाला कोण समजली. अर्धे व्हिडिओ बंद कर रे. काय खायचं आपण एक काम करू, समाधान वाडा का नाही रे बाबा, हे मी आजारी नको नको शब्द बोल. जाऊन येऊन द्या फक्त. हा हा काय करायचं काय करायचं मग, चला नंतर खाऊ. तर आम्ही आलो होतो समर्थ मध्ये, पण भाऊंचे काय खिचडी पोहे संपल्यामुळे आता अक्षय भाऊ वाचलेला आहे. संध्याकाळी 100% टोपी टाकणार. संध्याकाळी आपण आहे ना, हा. संध्याकाळी चल direct cycle पण. नाही तो डायलॉग काय रे. हा, बस बस बस. डायलॉग काय तो बेबीचा डायलॉग आहे. आपण कोणते डायलॉग आठवते. आम्हाला डायलॉग नाही आता, आम्हाला फक्त खायचं आठवत आहे आता. तू आता हसून जिरो नको फक्त. मला 1-2 तासात रिटर्न. मी काय म्हणतो ऐकता, मग जेवायलाच बाहेर जाऊ ना. चालतंय बघू मग संध्याकाळी. ये फंस गया सीएम. आलोच. शब्दात बदल त्याच्या. शब्दात बदल. ओके हा. समजलं. भावना चल बोलली. चला नीट जा रे, हळू जा. आलो. तर अशा पद्धतीने आम्ही आता आलोय परत मिस्टर ब्रँडच्या शॉप वरती. थोडस बॅड लक झालं, सगळं संपलं दुकानातलं. तोपर्यंत पाणी पिऊ. तोपर्यंत पाण्यावर काढा दुकान आहे का नाही. 6.5 hours later. हे आमचे आले अक्षय भाऊ खंडागळे. हे आलेले भाऊ. माल विकला नाही, किशा खाली करचा लवकर. अरे काय कॅश कुठे? कॅश काढ, कॅश. हा. काय बोलवायचं रे? भूक लागली गावाची वाट मोडायला लागली. पोस्टर बघू नको होय. अरे 1 लाख कमवशील महिन्याला. नको बघू. त्याला आता फायनल किती वाजले रे? फायनली वाजले सकाळचे 6 वाजलेत. आम्ही आता जेवायला झालो दुपारचं. अरे कहना क्या चाहते हो? सकाळचे 6 वाजलेत. आम्ही आता जेवायला झालो दुपारचं. तिकडे आपला हात धुवायला पाणी भेटेल का? बिस्लरीचं. अरे म्हटलं हात धुवायला पाणी भेटेल का बिस्लरीचं? पाटील आहे. आम्ही 6 वाजता निघलो जेवायला मस्त पैकी. 6ला गाडी खाली करून. वातावरण बघा 1 नंबर झाले रामपूर मधलं. चला आता बसू आपण गाडीवरती कुठे जायचं हॉटेलला पांच्या. भारीतल्या. ठीक आहे. श्रीरामपूरचं वातावरण म्हणजे 1 नंबर झालंय आज, 1 नंबर. कसे मंदिर नवसाला पावणार गणपती. तिथं पुतळ्याचं अनावरण थोडे दिवस होणार. हो. तुम्ही ऑर्डर देतात मी घरी. याच काय रे? अरे कुठं कुठं आहे? जायचंय भाऊ. उतर खाली. अरे आमच्यात जाय. आता आपण आलोय मस्त पैकी श्रीरामपूर मधल्या भारीतल्या हॉटेलला, सिल्वर स्पून रेस्टॉरंटला. तर कसं रेस्ट चांगलं आहे ना? 1 नंबर. तुला कसं वाटतं? 1 नंबर. 1 नंबर. बघू आता कसं आहे काय नाही, बघत आपल्याला. आपला माणूस आहे का? आपला माणूस गेला. कुठे गेला अजय शेठ? संध्याकाळी गेली का? कांदा लिंबू. तर फायनली अक्षय भाऊ उगवलेत. किती उगवले? हो आता नंतर. पाटलांचं बजेट 230 रुपये. त्यामुळे त्यांनी आम्हाला शेवभाजी, 1 चपाती असं एक अन्नदान केलेलं आहे. या आपण अन्नदानाचा जरा आस्वाद घेऊ आणि भेटूया थोड्या वेळात. त्या सर्दीमुळे माझा आवाज जरा बसलेला आहे. अन्न देवता सुखी भाऊ. सुखी भाऊ. लवकर लग्न हो, 4-5 लग्न हो, काय अडचण नाही. भाऊ या भेटू ते सोयी. कितना भाऊंनी आज फायनली 780 रुपये खर्च केलेला आहे. पाटील बोलते. तर फायनली अक्षय भाऊंनी आज खर्च करून आम्हाला जेव घातलेलं आहे. 1 नंबर. बाबाजी की बूटी. पीछे का राज क्या है? कसं वाटलं?
खूप छान वाटलं. बाबाजी की बूटी. प्रॅक्टिस चालू आहे अक्षय काय भाऊनी चालू असंच practice? आम्हाला अन्नदान करावं. तर ह्या ठिकाणी आम्ही आता ब्लॉग एंड करतोय. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढं पाठवत राहा. टेक दाखवून एक थोडं फक्त फोटो थोडं तुम्हाला दाखवतो एक.